पीठ नाहीये ते रेती रेती खूप सळसळीत आहे म्हणजे असं पाण्यासारखं. राधा कसे आहात तुम्ही सर्व? बरे आहात ना? तुम्हा सर्वांचं नीलम सवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही सगळीजण बीचवर चाललेलो आहोत. मी सध्या मम्मीकडे आलेली आहे. मुलींना सुट्टी आहे दुर्वाला वगैरे शाळेला, त्यामुळे मग आम्ही मम्मीकडे आलो आहोत. तर माझी हां पूर्वांना पण सुट्टी आहे. पूर्वा म्हणजे माझ्या नंदेची मुलगी, त्यांना पण सुट्टी आहे आणि त्या पण आलेल्या आहेत आमच्याबरोबर. त्यामुळे मग आम्ही आता बीचवर चाललेलो आहोत फिरायला. तर चला मग तिथेच भेटूया. लय मोठे मोठे हे काटे एवढ्याशा मोठ्या मोठ्या झाड्या. दुर्वा राधा हाय हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मग जेव्हा मी मम्मीकडे गेली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वजण संध्याकाळी साधारण 5:30च्या सुमारास आम्ही बीचवर गेलो होतो. माझी मम्मी वसईमध्ये राहते, वसई वेस्टला. मग तिथून जे सुरुची बीच आहे ते आम्हाला खूप जवळ आहे. तिथून जेव्हा साधारण जर चालत गेले तर 15 ते 20 मिनटं लागतात. मग आम्ही सर्वजण संध्याकाळच्या वेळेस ऊन जेव्हा कमी झालं तेव्हा संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो होतो. राधाचा हा पहिला अनुभव, म्हणजे जशी ती कळती झाली, जसं तिला कळायला लागलं पाण्यात, तर तिला खेळायला तसं खूप आवडतं. पण तिच्यासाठी हा खूप पहिला अनुभव होता. त्यामुळे ती पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि त्यात पाणी बुडवलं ती 2 मिनटं शांत राहिली. पण नंतर तिने जी मजा केली आणि त्यामध्ये खूप खूप राधाने पण आणि दुर्वाने पण सर्वांनीच खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्ही बीचवर गेलो. त्यानंतर खूप मस्त मजा केली. काय सापडलं? त्यानंतर तिथे पोचता आम्हाला संध्याकाळी 6 वाजले होते आणि पूर्ण ऊन उतरलं होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि हवा सुटली होती आणि लाटासुद्धा खूप अशा येत होत्या. त्यामुळे राधा दुर्वांनी तर मजाच केली. खूप छान वाटत होतं आणि हवा सुटल्यामुळे एकदम मस्त वाटत होतं. आणि खूप दिवसांनी बीचवर गेल्यामुळे बीचवर गेल्यावर फक्त शांतपणे उभं राहणं, त्या लाटांचा आवाज, त्यानंतर हवेचा आवाज, तो अनुभवणं, त्यातच खरं सुख असं वाटतं. त्यामुळे कधी जेव्हा मी मम्मीकडे जाते, माझ्या आईकडे जाते, तेव्हा आवर्जून बीचवर एक तरी राऊंड मारते. त्यानंतर मग राधाला ते पाण्यात एवढं आवडत होतं. ती पहिल्यांदा समुद्रात गेली होती त्यामुळे ती पूर्ण भिजली. मला माहिती होती ती भिजणार म्हणून तिचे मी एक्स्ट्रा कपडे घेऊन गेली होती. त्यामुळे तिने एवढी मजा केली, एवढी धमाल केली. आज पाण्याला हे जास्त आहे ना फोर्स? हो ना. हो का. त्यानंतर पाण्यामध्ये राधा खेळत असताना राधाची चप्पल ती धावत धावत गेली ते कोणाचं लक्षच नाही. त्यानंतर थोड्या वेळाने तिची चप्पलच त्या पाण्यामध्ये गेली आणि नशीब ती नंतर रिटर्न लाटेवर बरोबर ती परत आली. त्यामुळे राधाची चप्पल भेटली. त्यानंतर ती अशीच बाबांबरोबर, ती बाबांकडेच होती खूप वेळ आणि त्यांच्याबरोबरच ती भिजत होती सारखी. त्यात ती धमाल करत होती. लाट आली डायरेक्ट.
संध्याकाळ होऊन रात्र होत आली होती, 7 वाजून गेले होते. पण उन्हाळा असल्यामुळे उजेड होता. पण तरी पण राधाला आणि मुलींना बीचच्या बाहेर यायचंच नव्हतं, पाण्यात अजून खेळायचं होतं. मग नंतर थोड्या वेळाने त्यांना राधाला कसं बाहेर घेतलं आणि मग आम्ही घरी जायला निघालो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.